श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यातल्या शुक्रवारची जीवितांचे पूजन कसं करायचं ते आपण पाहूया. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी जीवितींचं पूजन करतात. मुलांच्या आरोग्याची, दीर्घायुष्याची आणि रक्षणाची देवता. जीविती पूजनाची माहिती. श्रावण महिन्यातल्या प्रत्येक शुक्रवारी जीवती मातेची पूजा केली जाते. जीवती मातेची पूजा करून मुलांच्या सुख, आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली जाते. पूजनानंतर मुलांचे औक्षण करून त्यांच्या कपाळावर अक्षता टाकल्या जातात. पूजनाचे फायदे. मुलांचे रक्षण, आरोग्य आणि दीर्घायुष्य, आनंद आणि सुखाची प्राप्ती, कुलदेवतेची कृपा. आज जीवती मातेच्या पूजनाच्या निमित्ताने आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीतील या सुंदर परंपरेची ओळख करून देऊयात. ही परंपरा म्हणजे आईच्या प्रेमाची, रक्षणाची आणि मंगल संकल्पाची ओळख. श्रावणातल्या दर शुक्रवारी जीवितांची पूजा का करतात यामागे एका आईची खूप सुंदर आणि भावनिक कहाणी आहे. एका राजाला मूल नव्हतं. एक सुईणीने गरीब ब्राह्मण स्त्रीचं नुकतंच जन्मलेलं बाळ गुपचूप आणून राणीला दिलं आणि राणीला मुलगा झाल्याचं सांगितलं. तिकडे त्या बाळाची आई दुःखात होती, पण तिची एक श्रद्धा होती. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी ती जीवितांची पूजा करायची आणि म्हणायची, जय जीविता आई माते, जिथे माझं बाळ असेल तिथे खुशाल असो, असं म्हणून ती तांदळाच्या अक्षता उडवायची. वर्ष गेली. तो मुलगा मोठा झाला आणि पुढे राजा झाला. एके दिवशी प्रवासात असताना त्याला आपल्या जन्माचं सत्य समजलं. शेवटी जीविती मातेच्या कृपेने आई आणि मुलांची पुन्हा भेट झाली. म्हणून जीवितांची ही कहाणी फक्त एका व्रताची नाही, ती आहे आईच्या आपल्या बाळासाठी असलेल्या निस्वार्थ प्रेमाची, त्याच्या रक्षणासाठी केलेल्या प्रार्थनेचा आणि श्रद्धेची कहाणी. आजही श्रावणातील शुक्रवारी अनेक माता जीवितांची पूजा करून आपल्या मुलांच्या आरोग्य, दीर्घायुष्य आणि सुखासाठी प्रार्थना करतात. आपल्या पुढल्या पिढीला या सुंदर परंपरेची कहाणी नक्की सांगा आणि ही पोस्ट प्रत्येक आईपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा.